गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये आपण एक्सरसाइज 9.12चं एक्झाम्पल नंबर 1 घेतलं. आज आपण पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर नंबर 48 मध्ये एक्झाम्पल 2 बघणार आहे. फार इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. काय आहे एक्झाम्पल 2? सॉल्व डेल्टा 2z अपॉन डेल्टा x स्क्वेअर minus delta 2z upon delta y square which is equal to tan cube x into tan y minus tan x into tan cube y. हा example number 2 आहे. Solution: the given partial differential equation is delta 2z upon delta x square minus delta 2z upon delta y square which is equal to tan cube x tan y minus tan x tan cube y, which can be written in symbolic form as d square minus d dash ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग पुन्हा ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेटच्या बाहेर z which is equal to tan cube x tan y minus tan x tan cube y, where d is equal to delta by delta x and d dash is equal to delta by delta y, or f of d comma d dash into z which is equal to tan cube x tan y minus tan x tan cube y, where f of d comma d dash which is equal to d square minus d dash ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग. या इक्वेशनचा आज आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशन काढावं लागेल. हेन्स इट्स ऑक्झिलरी इक्वेशन इज m square minus 1 which is equal to 0, where d is equal to m and d dash is equal to 1 हे आपल्याला वापरलेलं आहे. मग m square is equal to 1, m is equal to plus minus 1 म्हणजे m is equal to m1 is equal to 1 and m is equal to m2 is equal to minus 1. डिफरंट रूट्स मिळाले. hence the complementary function is f1 of y plus x plus f2 of y minus x असं आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मिळेल. आता आपल्याला पर्टिक्युलर इंटेग्रल काढायचं आहे. पर्टिक्युलर इंटेग्रल which is equal to 1 upon d square minus d dash ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग इन ब्रॅकेट tan cube x tan y minus tan x tan cube y which is equal to 1 upon d minus d dash into 1 upon d plus d dash in bracket. दोन्ही टर्म मधून tan x tan y आपल्याला कॉमन काढता येते. मग ब्रॅकेट मध्ये राहिलं tan square x minus tan square y which is equal to 1 upon d minus d dash into 1 upon d plus d dash tan x tan y in bracket tan square x म्हणजे sec square x minus 1 minus tan square y म्हणजे sec square y minus 1 which is equal to 1 upon d minus d dash into 1 upon d plus d dash in bracket tan x tan y ब्रॅकेट मध्ये sec square x minus sec square y, कारण minus 1 आणि दुसऱ्या टर्म मध्ये मायनस मायनस प्लस 1 हे झाले कॅन्सल. आता आपल्याला आपला फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी प्लस डी डॅश. आधी 1 अपॉन डी मायनस डी डॅश वर यूज केलं. इंटेग्रल इन ब्रॅकेट टॅन एक्स इंटू टॅन वायच्या जागेवर सी मायनस एक्स पुट करावं लागेल आपल्याला. म्हणजे 1 मायनस डी मायनस एम डी डॅश हा फॅक्टर आणि एफ ऑफ एक्स वाय वर जर ऑपरेट केलं तर विच इज इक्वल टू इंटेग्रल एफ ऑफ एक्स कॉमा वाय मायनस एम एक्स आणि एम ची किंमत वाय मायनस एम एक्स नाही, वायच्या जागेवर सी मायनस एम एक्स आणि एम ची किंमत 1 आहे. ते 1 तिथे ठेवली. वाय इज इक्वल टू सी मायनस एक्स होईल. मग काय येईल? हो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी प्लस डी डॅश इंटेग्रल इन ब्रॅकेट टॅन एक्स y च्या जागी c minus x tan c minus x in bracket sec square x minus sec square in bracket c minus x. ब्रॅकेट कंप्लीट. ब्रॅकेटच्या बाहेर dx हे आलं तुम्हाला. आता आफ्टर सबस्टिट्यूशन y is equal to c minus x, so which is equal to 1 upon d plus d dash
in bracket integral tan x tan c minus x sec square x dx minus integral tan x tan c minus x sec square x c minus x dx. म्हणजे काय झालं, आता आपण मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आणि पहिल्या इंटेग्रलला आपण I1 डिनोट करू आणि दुसऱ्या इंटेग्रलला I2 डिनोट करू आणि सेपरेट I1 I2 ची व्हॅल्यू काढून तिथं सबस्टिट्यूट करू. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन d प्लस d डॅश इन ब्रॅकेट I1 मायनस I2 वेअर I1 इज इक्वल टू इंटेग्रल tan x इंटू tan c मायनस x इंटू सेक स्क्वेअर x dx and I2 is equal to integral tan x tan c minus x sec square in bracket c minus x dx. Consider I1 which is equal to integral tan x tan c minus x into sec square x dx. याच्यामध्ये आपल्याला इंटेग्रेशन बाय पार्ट्स करायचं आहे आणि tan x into tan c minus x ला फर्स्ट फंक्शन कन्सिडर करायचं आहे आणि सेकंड फंक्शन कशाला कन्सिडर करायचं आहे, अर्थात सेक स्क्वेअर एक्स. सो विच इज इक्वल टू tan x tan c minus x into इंटेग्रेशन सेक स्क्वेअर एक्स dx इज tan x मायनस इंटेग्रल आता डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x into tan c minus x u into v चा फॉर्म्युला वापरावा लागेल. tan x into डेरिव्हेटिव्ह ऑफ tan c minus x is sec square c minus x and derivative of c minus x is minus 1 plus tan c minus x into derivative of tan x is sec square x. ब्रॅकेट कंप्लीट आणि ब्रॅकेटच्या बाहेर इंटेग्रल sec square x dx म्हणजेच tan x आणि dx which is equal to tan square x tan c minus x minus minus plus integral tan square x sec square c minus x dx minus integral tan x tan c minus x sec square x dx. So which is equal to tan square x into tan in bracket c minus x plus integral sec square x minus 1 हे tan square x ची व्हॅल्यू म्हणजे फॉर्म्युला वापरला इंटू sec square c minus x dx आणि जी तिसरी टर्म आहे ती म्हणजे तुम्ही सुरुवात केलेली I1 आहे. मग हे I1 लेफ्ट हँड साइडला नेल्यानंतर पहिले I1 आणि हा लेफ्ट हँड साइडला प्लस I1 म्हणजे 2I1 which is equal to tan square x into tan in bracket c minus x plus integral sec square x sec square c minus x dx minus integral sec square x c minus x dx मल्टिप्लाय केलेला आहे. सो which is equal to tan square x tan c minus x plus integral sec square x into sec square c minus x dx plus integration of sec square c minus x dx is minus tan in bracket c minus x minus minus plus होऊन जाईल आणि आपल्याला मिळालं hence I1 is equal to 1/2 tan square x tan c minus x plus 1/2 tan c minus x plus 1/2 integral sec square x into sec square in bracket c minus x dx. हे तिसरं इंटेग्रल याच्यासाठी नाही सोडवलं, जेव्हा तुम्ही I2 कॅल्क्युलेट कराल सोडवाल त्यावेळेस सेम टर्म तुम्हाला तिथं मायनस मध्ये मिळेल आणि मग ह्या दोन्ही टर्म कटू शकतात म्हणून आपण त्याला सोडवलेलं नाही आहे. आता नाउ कन्सिडर I2 integral which I2 is equal to integral tan x into tan c minus x into sec square c minus x dx. इथे सुद्धा पहिल्या टर्मला तुम्ही इंटेग्रल tan x tan c minus x ला फर्स्ट टर्म कन्सिडर करा आणि sec square c minus x ला सेकंड टर्म कन्सिडर करा. सो विच इज इक्वल टू सेम पद्धतीनं जसं I1 कॅल्क्युलेट केलं ना तसं I2 कॅल्क्युलेट केलेलं आहे. तसं तर सांगायची बी गरज नाही पण तरी मी सांगत आहे. सो विच इज इक्वल टू tan x tan c minus x integration of sec square c minus x dx is minus tan c minus x minus integral tan x sec square c minus x into minus 1. म्हणजे काय झालं, पहिल्याची आपल्याला u into v च्या फॉर्म्युल्याने डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे. फर्स्ट फंक्शन tan x into त्याची डेरिव्हेटिव्ह tan c minus x ची sec square c minus x into minus 1 plus tan c minus x into डेरिव्हेटिव्ह ऑफ
tan x is sec square x आणि इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन इज tan c minus x into minus 20x. So which is equal to minus tan x tan square c minus x, इथे मायनस मायनस प्लस इंटेग्रल ब्रॅकेटमध्ये मायनस tan x sec square c minus x इंटू tan c minus x आणि प्लस ब्रॅकेटमध्ये tan स्क्वेअर c minus x sec square x ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर d. आता मल्टिप्लाय करायचं आहे विच इज इक्वल टू मायनस tan x tan स्क्वेअर c minus x प्लस इंटेग्रल दुसरी टर्म sec स्क्वेअर c minus x मायनस 1 म्हणजे sec स्क्वेअर x याच्यातून कॉमन काय केलेलं आहे, sec स्क्वेअर काय कॉमन काढलेला आहे याच्यामधून sec स्क्वेअर x दुसऱ्या टर्म मधून आणि तिसऱ्या टर्म मधून, म्हणजे इंटिग्रेशनच्या टर्म मधून आपण काय कॉमन काढलेले आहे दोन्ही टर्म मधून, sec स्क्वेअर x. तर मग काय शिल्लक राहते हो, काय शिल्लक राहते बघा बरं, ब्रॅकेट मध्ये sec स्क्वेअर c minus x मायनस 1 ब्रॅकेटच्या बाहेर sec स्क्वेअर x dx आणि मायनस दुसऱ्या टर्मला म्हणजे तिसऱ्या टर्मला इंटेग्रल tan x tan c minus x into sec स्क्वेअर c minus x dx जशाला तसं लिहिलेलं आहे. मग which is equal to minus tan x tan स्क्वेअर c minus x प्लस sec स्क्वेअर x आणि हे जे आहे sec स्क्वेअर c minus x dx याला मल्टिप्लाय केलेलं आहे, मायनस 1 ला सुद्धा मल्टिप्लाय केलेलं आहे, इंटेग्रल sec स्क्वेअर x dx आणि जी शेवटची टर्म आहे ती तुमची I2 आहे मायनस I2, म्हणून ही I2 इकडे आणल्याबरोबर 2I2 इज इक्वल टू मायनस tan x tan स्क्वेअर c minus x प्लस इंटेग्रल sec स्क्वेअर c minus x dx मायनस tan x आणि I2 इज इक्वल टू मायनस tan x tan स्क्वेअर c minus x डिवायडेड बाय 2 मायनस tan x डिवायडेड बाय 2 प्लस 1/2 इंटेग्रल sec स्क्वेअर c minus x dx. अशा पद्धतीनं आता आपण काय करणार आहोत, आता आपण I1 आणि I2 ची जी व्हॅल्यू काढली हे इन इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करणार आहोत आणि हेन्स पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1/d प्लस d डॅश इन ब्रॅकेट 1/2 tan स्क्वेअर x tan c minus x प्लस 1/2 tan c minus x प्लस 1/2 इंटेग्रल sec स्क्वेअर c minus x dx प्लस 1/2 tan x tan स्क्वेअर c minus x प्लस tan x डिवायडेड बाय 2 मायनस 1/2 इंटेग्रल sec स्क्वेअर x c minus x dx. ही टर्म आणि ती प्लस वाली टर्म कॅन्सल होईल आणि शिल्लक राहील 1/d प्लस d डॅश इन ब्रॅकेट 1/2 tan c minus x कॉमन जर काढलं तर आपल्या जवळ शिल्लक राहते tan स्क्वेअर x प्लस 1. कोणत्या टर्म मधून कॉमन काढलं, पहिल्या टर्म मधून आणि चौथ्या टर्म मधून. ओके, काय कॉमन काढलं 1/2 tan c minus x 1/2 tan c minus x म्हणजे tan स्क्वेअर x आणि पहिल्या आणि चौथ्या टर्म मधून tan स्क्वेअर काय tan स्क्वेअर x प्लस 1 1/2 tan c minus x राईट. पहिली दुसरी तिसरी चौथी पहिल्या आणि तिसऱ्या टर्म मधून जे काढलेलं आहे आणि प्लस 1/2 tan x हे काढलेलं आहे कोणत्या टर्म मधून, राहिलेल्या टर्म मधून 1/2 tan x कॉमन काढल्यानंतर tan स्क्वेअर c minus x आणि प्लस 1 tan स्क्वेअर c minus x प्लस 1 अशा पद्धतीनं विच इज इक्वल टू 1/2 इंटू 1/2 टेकन आउट कॉमन 1/d प्लस d डॅश इन ब्रॅकेट tan y sec स्क्वेअर x c minus x ची किंमत y सबस्टिट्यूट केली प्लस tan x c minus x ची व्हॅल्यू इथं sec स्क्वेअर c minus x येईल आणि त्याच्या जागेवर sec स्क्वेअर y येईल किंवा tan स्क्वेअर y प्लस 1 sec स्क्वेअर y. Because y is equal to c minus x
and 1 plus tan square x is equal to sec square x, which is equal to 1 by 2 integral in bracket tan x plus c1 ब्रॅकेटच्या बाहेर sec square x, कारण y is equal to x plus c1 सबस्टिट्यूट केलेला आहे, प्लस tan x sec square x plus c1, which is equal to 1 by 2 integral tan x plus c1 into sec square x dx plus integral tan x sec square x plus 1 dx. मग पुन्हा पहिल्या टर्मला इंटिग्रेशन बाय पार्ट्स केलं, which is equal to 1 by 2 in bracket tan x plus c1 into integration of second tan x minus integration derivative of first is sec square x plus c1 into integration of second tan x dx plus शेवटची टर्म इंटिग्रेशन tan x sec square x plus c1 dx जशाला तसं ठेवली, कारण ती टर्म या टर्म सोबत कॅन्सल होईल आधीच्या टर्म सोबत, आणि 1 by 2 tan x plus c1 काय होईल, मग या दोन्ही टर्म कॅन्सल झाल्यामुळे आपल्याला मिळेल 1 which is equal to 1 by 2 tan x आणि tan y because y is equal to x plus c1. अशा पद्धतीनं आपल्याला पर्टिक्युलर इंटेग्रल मिळालं आणि हेन्स द कंप्लीट सोल्युशन इज यू नो z is equal to c1 म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल, तर z is equal to f1 of y plus x plus f2 of y minus x plus 1 by 2 tan x tan y हे आपल्याला कंप्लीट सोल्युशन आलेलं आहे. आणि वेअर f1, f2 आर आर्बिट्ररी फंक्शन. मित्र हो, हा दुसरा एक्झाम्पल तुम्हाला करावंच लागेल, करून बघावंच लागेल, कारण की याच्यामध्ये कॅल्क्युलेशन भरपूर आहे, फॉर्म्युल्याचा वापर भरपूर आहे, त्यामुळे तुम्हाला रायटिंगमध्ये ते केल्याशिवाय थोडं समजणार नाही. तर तुम्ही ते करू शकता, काही अडचण आली तर कधीही विचारू शकता. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.